माझी या निमित्तानं पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, वरिष्ठ अधिकारी असतील, एसपी साहेब असतील, ज्यांनी खरं तर या घटनेची दखल घेतली, अशा अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत. डीवायएसपी साहेबांशी पण माझं त्या ठिकाणी बोलणं झालंय, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती असेल की आमच्या कोळवाडी गावातील असेल, आलमे गावातील असेल, ज्या तरुणांनी या गोष्टी सगळं सहकार्य केलं, एवढी मोठी टोळी पकडून दिली, असे काही जे होतकरू तरुण आहे, यांना जर तुम्ही तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर सहभागी करून घेतलं तर हा फार मोठा सन्मान असेल. मला असं वाटतं या गोष्टीचा गृहमंत्र्यांनी असेल, पोलीस डिपार्टमेंटने असेल, गृह खात्याने असेल, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आमचा विघ्नेश सारखा एक सहकारी आज त्यांनी जे धैर्य दाखवलं, आमचं दत्ता असेल, गणेश असेल, ही सगळीच मंडळी, आमचा बबलू असेल, या सगळ्या मंडळींनी जे धैर्य दाखवले, ही जी कामगिरी आहे, आम्हाला पोलीस डिपार्टमेंटच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की पोलीस खात्यातल्या ज्या हयातीत खरं तर अशी कामगिरी बजावताना खरं तर ते म्हणजे आम्हाला पण अभिमान वाटला की असे खरं तर एवढे मोठे दरोडेखोर पकडले जाणं खरं तर शक्य नसतं. कारण ज्या ज्या दरोडेखोरांची नावं आता समोर येतात त्यांचे अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे, म्हणजे आता ते कदाचित सुटू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण अनेक राज्यातले पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेत. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी होतील, कायदेशीर बाबी होतील, परंतु माझ्या या निमित्तानं मनापासून जी विनंती राहील, सगळ्या लोकप्रतिनिधींनी याबाबत खरं तर आवाज उठवा, विनंती करावी गृह खात्याला की आमचे जे असे जे होतकरू तरुण आहे, ज्यांनी धैर्य दाखवलं आणि ज्यांची खरोखर समाजाला गरज आहे, ज्यांची खरोखर पोलीस खात्याला गरज आहे, अशा तरुणांना जर पोलीस खात्यात जर तुम्ही सेवेत जर घेतलं, त्यांना जर पोलीस खात्यात जर नोकरी दिली, याच्यासारखा दुसरा अभिमान कुठला नसेल. शिवजन्मभूमीकडून आमच्या सगळ्या मावळ्यांकडून हीच मनापासून अपेक्षा असेल. कोळवाडी, आलमे, जे ग्रामस्थ, जे तरुण, यांना प्रथमतः संरक्षण द्या. पुढे भविष्यात यांना कुठला धोका नको, याच्या माध्यमातून डीवायएसपी साहेब, एलसीबीचे आदरणीय शेलार साहेब असतील आणि ओतूर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी, जुन्नरचे दत्तात्रय गुड साहेब असतील आणि ओतूर पोलीस स्टेशनचे गोराडे व त्यांचे सगळे टीम, सगळे सहकारी आदरणीय जाधव साहेब असतील, यांनी जे खरंतर जी कामगिरी दाखवली, या ग्रामस्थांना जे सहकार्य केलं, याबाबत खरंतर मी सगळ्या डिपार्टमेंटचे पण त्या ठिकाणी धन्यवाद देतो. परंतु डिपार्टमेंटने असे जर होतकरू तरुणांना पोलीस खात्यात जर घेतलं तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे अभिमान राहील. मी पुनश्च एकदा शिवजन्मभूमीच्या वतीने आमच्या कोळवाडी ग्रामस्थांना, इथे आमच्या तरुण सहकाऱ्यांना, आलमे गावातील सगळ्या ग्रामस्थांना आणि तरुणांना मनापासून सकाळी मी साधारणतः 8 वाजता माझ्या वाटकळ गावातून कामावर नेचरबुंद जायला निघालो, तर मला माझ्या मावस भावाचा फोन आला, आधीच चौगुले म्हणून मावस आळेफाट्याचा, त्याचा मला फोन आला. तर तो म्हटला की MS-17 AJ 3075 गाडी ही आळेफाटी कोलारवरून चोरली गेलेली आणि ती आळेफाट या ठिकाणी बघितलेली, ती त्या साईडला आलेली आहे, तुला दिसले सांग. तर मी त्याला म्हटलं की मी कामावर चाललो, मला दिसले सांगतो, नाही तर मी सांगू शकत नाही. तर मी या ठिकाणी दूध गाडीला हात करून आलो, ती गाडी इथे थांबली आणि मी तिथून गाडी बघितली, तीच गाडी आहे. थोडं पुढे गेलो, मावस भावाला माझा फोन केला आणि मी तिथे SP पेट्रोल पंपवर त्याची मोटरसायकल घेऊन परत या ठिकाणी आलो. तर ती गाडी कन्फर्म केली मावस भावाकडून आणि त्या गाडीची सर्वप्रथम मी चावी काढली आणि ते त्या टेबलवरती पांचरे मामवडेवाले यांची नाश्ता करत होते. तर मी त्या टेबलवरती गेलो आणि त्यांना थोडंफार बोललो आणि म्हटलं आमची गाडीच्या अगोदर तुम्ही चोर आहेत म्हटलं. तर ते टपटप सगळे उठले आणि गाडीकडे पळाले. त्यांनी मला धक्काबुक्की करत गाडीकडे आणलं आणि सुरा दाखवला व दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी सगळं, आमचे गणेशदादा असतील, विशालदादा असतील, यांनी सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना 2 जणांना एका जागेला जागीच पकडलं. 5 जण धरणाकडे पळाले. त्यातील 1 जण गाळात अडकून पडला, तर त्याला तरुणांनी वरती आणलं. बाकीचे 4 तिथून गायब झाले व पिस्तुलांनी देशी कट्टा होता त्याने आमच्या मुलांना घाबरवलं. त्यामुळे आमची मुलं माघारी आली आणि नंतर ओतूर पोलीस स्टेशन इथं सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि योग्य पद्धतीने प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद. तुझ्या बाबत काय घडलं? त्याची वाईट घ्या ना. काय घडलं? नाही सर, आम्हाला कळा तुझ्या फायरिंग झाली, पायामधून गोळी गोळी गेली का काय? तिथे पायामधून गोळी शर्टावाला होता सोनू सिंग, त्याला मी पकडलं. तो जेव्हा आम्ही त्याच्याकडे धावत गेलो त्यावेळेस तो आम्हाला दगडाने मारत होता. तर आम्ही त्याला तसंच त्याच्या दगडाचा प्रत्युत्तर देत त्याला तसाच दाबला गाडीमध्ये आणि त्याच्यावर जॅकचा हल्ला करून त्याला तसा घायल करून त्याचं मुडकं दाबून धरलं शेवटपर्यंत, त्याला सोडलाच नाही. आणि मग बाकीचे ग्रामस्थ आले आणि ग्रामस्थांनी त्याला चांगला चोप दिला आणि मग त्याला आम्ही बांधून टाकला, आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं. एवढे मोठे गुन्हेगार जे आमच्या तरुणांनी खरं तर धैर्य दाखवून पकडले, ते पुढच्या एकदा ही गृह खात्याला विनंती करेल की अशा आमच्या ग्रामस्थांना, तरुणांना
तुमच्या सरकारी खाते सेवेत त्या ठिकाणी घ्यावं आणि आमच्या पुढं ग्रामस्थांना कुठल्या प्रकारचा धोका झाला नाही पाहिजे. यांचे काही साथीदार असतील किंवा ह्या गुन्हेगारांकडून कुठल्याच प्रकारचा धोका झाला नाही पाहिजे ही माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील. या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण त्या ठिकाणी फोनद्वारे पण चर्चा केली, भेटून पण चर्चा केली. SP साहेबांना पण या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने भेटणार आहे. परंतु कोळवाडी ग्रामस्थांना तरुणांना पुनश्च एकदा आमच्या सगळ्यांना मानाचा मुजरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे कोळवाडी येथे काल सकाळी जो प्रकार या ठिकाणी घडला त्या प्रकाराची संपूर्ण जुन्नर तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा या ठिकाणी झालेली आणि या ठिकाणी जे युवकांनी जे काय आपलं योगदान दाखवलेले धाडस दाखवलेले त्या युवकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी नारायणगाव येथील सन्माननीय सुरजजी वाघे साहेब तरुणांचं एक स्फूर्तिस्थान आज या ठिकाणी आलेत. त्यांनी आलेल्या कालच्या या कामगिरीबद्दल सर्व तरुणांचं अतिशय भरभरून असं कौतुक केलं आणि पोलीस खात्याला विनंती केली की अशा तरुणांना भविष्यात जर आपल्या सेवेमध्ये जर संधी दिली तर निश्चितपणाने हे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य होईल अशा प्रकारचं विनंती त्यांना केलेली आहे आणि आज ते या ठिकाणी आले. कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व युवकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अंतकरणापासून स्वागत करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या OG मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.